मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली। लोअर परळ, दादर, अंधेरी या परिसरात पहाटेपासूनच पाऊस होतोय, तर सायन परिसरात सुद्धा पहाटेपासूनच पावसाच्या सरी बरसतायत। मध्य रेल्वे सध्या 10 मिनिटं उशिरानं आहे, तर पश्चिम रेल्वेची सेवा 7 मिनिटं उशिरानं आहे। तर मुंबईत पुन्हा एकदा पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। दादर, लोअर परळ असेल, अंधेरी असेल, या सगळ्याच भागात सध्या दमदार पावसाच्या सरी बरसतायत। दुसरीकडे याचा फटका आता लोकल सेवेला बसलेला आहे। मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गांवरची वाहतूक काहीशी उशिरानं होतीये। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, तुम्ही आता नेमके मुंबईतल्या कोणत्या भागात उपस्थित आहात आणि पावसाची सध्या तिथे स्थिती काय? श्रुती, मी सध्या सायन किंग सर्कल परिसरामध्ये आहे आणि सकाळपासून आपण पाहतो की पहाटेपासून पावसानं जोर धरलेला होता, मात्र सध्या पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळतो। मात्र तरी सुद्धा काही रिमझिम सरी ज्या आहेत त्या पावसाच्या पाहायला मिळत आहेत। अजून तरी मुंबईतल्या कुठल्याही सखल भागामध्ये पाणी साचल्याचं समोर आलेलं नाहीये। मात्र सकाळपासून आपण पाहतोय पावसानं पुन्हा एकदा जोर धरलेला होता। मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहतो की मुंबईमध्ये जो काही मुसळधार पाऊस पडलेला होता त्यामुळे मुंबईची तुंबई झालेली होती। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं, वाहतूक व्यवस्थित पूर्णपणे खोळंबलेली होती। मात्र आज पुन्हा एकदा पहाटेपासून मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडत होता, मात्र सध्या पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतो आहे। काही तुरळक सरी ज्या आहेत त्या सायन परिसरामध्ये अजून सुद्धा पडताना पाहायला मिळत आहेत। सध्या मी किंग सर्कल परिसरामध्ये आहे, जिथे अगदी थोडा जरी पाऊस पडला, तासाभराच्या पावसानंतर सुद्धा इथल्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात होते आणि इथल्या वाहतूक व्यवस्थेवरती सुद्धा त्याचा परिणाम जाणवू लागतो। मात्र अद्याप तरी मुंबईतल्या कुठल्याही सखल भागामध्ये पाणी साचल्याचं समोर आलेलं नाहीये। मध्य रेल्वे, त्याचबरोबर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे सुद्धा फक्त काही मिनिटांच्या फरकानं अजून सुद्धा व्यवस्थितपणे सुरू आहेत। मात्र ढगाळ वातावरण मुंबईतल्या सगळ्या परिसरामध्ये अजून सुद्धा पाहायला मिळत आहे। त्यामुळे दिवसभर जर असंच वातावरण राहिलं आणि पावसानं पुन्हा एकदा नक्कीच तर राज्यात पावसाच्या पुन्हा एकदा सरी बरसतायत। म्हणजे मुंबई आणि उपनगरात सध्या पावसाच्या सरी बरसतायत। सीएसएमटी परिसरात आपले प्रतिनिधी सुनील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, राज्यात पुन्हा एकदा पाऊस बरसतोय अशी माहिती समोर येते। मुंबईतली आत्ताची पावसाची स्थिती काय आणि हवामान विभागाचा अंदाज काय? स्थिती अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी तिन्ही मार्गावरच्या ज्या रेल्वे आहेत त्या विस्कळीत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर मध्य रेल्वे जी आहे ती कल्याण ते CST दरम्यान 10 ते 12 मिनिटं उशिराने धावत आहेत, तर वेस्टर्न रेल्वे विरार ते चर्चगेट दरम्यान 5 ते 7 मिनिटं उशिराने धावत आहेत। तर तिसरी गोष्ट पाहिली तर ट्रान्स हार्बर देखील वाशी CST दरम्यान 5 ते 7 मिनिटं उशिराने सुरू आहे। सकाळच्या वेळेला ही रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाल्याने पहाटेच्या वेळेला कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहे। सध्या पाहायला गेलं तर या ठिकाणी रिमझिम पाऊस जो आहे तो मुंबई आसपासच्या शहरामध्ये सुरू आहे। सकाळपासूनच ढगाळ वातावरण या ठिकाणी आहेत। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दुपारनंतर या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा रेल्वे कोंडी असेल किंवा वाहतूक कोंडी असेल मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या आपण पाहायला गेलं तर सकाळच्या वेळेला कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल मात्र या ठिकाणी मध्य रेल्वे असतील, वेस्टर्न रेल्वे असतील, हार्बर रेल्वे असतील, तिन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा विस्कळीत असल्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी नक्कीच सीएसएमटी परिसरातून तुम्ही आमच्यापर्यंत अपडेट्स पोहोचवलेत।